सीतारामन आज 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करत असून या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार आहे याकडे अनेकांचे लक्षही वेधलेले आहे। या अर्थसंकल्पामधून घर स्वस्त होण्याची शक्यताही त्यांनी दर्शवली आहे। त्यासाठी काही विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। मेट्रो शहरामध्ये परवडणारी घर सर्वसामान्यांना मिळावी यासाठी महत्त्वाचा निर्णयही होण्याची शक्यता आहे। असं घडल्यास घर खरेदी करणाऱ्या अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल। मिळालेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पात विकास दर वाढवण्यावर विशेष भर असेल। खप वाढविण्यासाठी ठोस घोषणाही केल्या जातील। रेल्वे, बंदर आणि विमानतळावर कॅम्पस वाढू शकतो। मध्यमवर्गीयांसाठी अनेक पावले उचलता येतील। इन्कम टॅक्समध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे। स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे। 20% आणि 30% स्लॅबमध्ये बदल करण्यास वाव आहे। कॉर्पोरेट टॅक्समध्ये थेट सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल। त्यानंतर संसद भवनात होणाऱ्या या बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल। यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवीच रिपोर्ट।